ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. परब्रह्म वर्णन भाग 12वा. ओवी आहेत 926 ते 938. भगवंतांनी ज्योतींची ज्योत असं परब्रह्माचं वर्णन केलं. त्याचा अर्थ ज्ञानदेव स्पष्ट करत आहेत. जे अग्नीचे दीपन, जे चंद्राचे जीवन, सूर्याचे नयन देखती जेणे. जे ब्रह्म अग्नीला चेतवणारे आहे व चंद्राचे जीवन म्हणजे चंद्राला अमृत देणारे आहे व ज्या ब्रह्माच्या प्रकाशाने सूर्याचे डोळे पाहतात. जयाचेनी उजियेडे, तारांगण उघडे, महातेज सुरवाडे, रहाटे जेणे. ज्याच्या उजेडाने तारे म्हणजे ताऱ्यांचे समुदाय प्रकाशले जातात व ज्याच्या तेजाने सूर्य सुखाने वावरतो. जे आदीची आदी, जे वृद्धीची वृद्धी, बुद्धीची जे बुद्धी, जीवाचा जीव. जे ब्रह्म आरंभाचा आरंभ आहे, वाढीची वाढ आहे, बुद्धीची बुद्धी आहे व जे जीवाचा जीव आहे. जे मनाचे मन, जे नेत्राचे नयन, कानाचे कान, वाचेची वाच. जे मनाचे मन आहे, जे डोळ्याचा डोळा आहे, जे कानाचा कान आहे व जे वाचेची वाच आहे. जे प्राणाचा प्राण, जे गतीचे चरण, क्रियेचे कर्तेपण, जयाचे. जे प्राणाचा प्राण आहे, जे गतीचे पाय आहे व ज्याच्यामुळे कर्माचे घडणे होते. आकारू जेणे आकारे, विस्तारू जेणे विस्तारे, संहारू जेणे संहारे, पंडू कुमारा. अर्जुना, ज्याच्या योगाने आकार आकाराला येतो, ज्याच्या योगाने विस्तार विस्तारतो व ज्याच्या योगाने संहार नाश करतो. जे मेदिनीची मेदिनी, जे पाणी पिऊनी असे पाणी, तेजा दिवे लावणे, जेणे तेजे. जे पृथ्वीची पृथ्वी आहे, ज्या ब्रह्मरूपी पाण्याला पिऊन पाणी हे पाणीपणाने आहे, ज्याच्या तेजाने तेजास प्रकाश दिला जातो. जे वायूचा श्वासोच्छ्वासू, जे गगनाचा अवकाशू, हे असो आघावाची आभासू, आभासे जेणे. जे ब्रह्म वायूचा श्वासोच्छ्वास आहे व ज्या ब्रह्मरूपी पोकळीत आकाश राहिलेले आहे, हे राहू दे. हा सर्व जगतरूपी भास ज्याच्या योगाने भासतो. किंबहुना पांडवा, जे आघावेची असे आघवा, जेथ नाही रिगावा, द्वैत भावासी. फार काय सांगावे अर्जुना, जे सर्वांच्या ठिकाणी सर्व आहे व जेथे द्वैतपणाचा प्रवेश होत नाही. जे देखील याची सवय, दृश्य द्रष्टा हे आघावे, एक वाट कालवे, सामरस्ये. जे पाहिले बरोबर दृश्य म्हणजे जगत व द्रष्टा म्हणजे पाहणारा हे सर्व ऐक्य भावाने होऊन जातात. मग तेची होय ज्ञान, ज्ञाता ज्ञेय हन, ज्ञाने गमीचे स्थान, तेही तेची. मग ते ब्रह्मज्ञान होते व ज्ञाता ज्ञेय व ज्ञानाने जाणले जाणारे ठिकाणी तेही तेच ब्रह्मच आहे. जैसे सरलिया लेख, आख होती एक, तैसे साध्य साधनाधिक, ऐक्यासी ये. ज्याप्रमाणे हिशेब करण्याचे संपल्यावर हिशोबातील निरनिराळ्या रकमा एक होतात, त्याप्रमाणे साध्य साधनाधिक हे ब्रह्माचे ठिकाणी ऐक्यास येतात. अर्जुना, जिये ठाई न सरे द्वैताची वही, हे असो जे हृदयी सर्वांच्या असे. अर्जुना, ज्या ठिकाणी द्वैताचा व्यवहार चालत नाही, हे असो जे ब्रह्म सर्वांच्या अंतःकरणात असते. भगवंतांनी परब्रह्म हे तेजाचेही तेज, अंधाराच्या पलीकडील असून तेच ज्ञान ज्ञेय व ज्ञानाने जाणता येणारे आहे असं वर्णन केलं व तेच सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात स्थित असल्याचं सांगितलं. ज्ञानदेवाने त्याचे स्पष्टीकरण करताना सुंदर व सुगम अर्थ विस्तार केलेला आहे. त्याला केवळ तेजाचे तेज न म्हणता आणखीही तपशील त्यांनी पुरवले आहेत. भगवंत परब्रह्म तेजाचेही तेज, भगवंत परब्रह्म तेजाचेही तेज आहे असं म्हणतात, कारण त्या तेजाला त्या परब्रह्मापासूनच तेज मिळालेलं असतं. तेज असणाऱ्या अग्नी, चंद्र, सूर्य, तारे यांच्या उदाहरणाने हे स्पष्ट करताना ज्ञानदेव सांगतात की ते ब्रह्म अग्नीला चेतवतं, चंद्राला जीवन म्हणजे अमृत देतं, तर सूर्य त्या प्रकाशानेच पाहू शकतो.
सूर्याचे डोळे अशी एक अभिनव कल्पना त्यांनी केलेली आहे. दीपक किंवा सूर्य दाखवतो त्या गोष्टी मनुष्य आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. तसेच सूर्य ब्रह्म ज्या गोष्टी प्रकाशित करते त्या गोष्टी आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. त्याच्या प्रकाशानेच ताऱ्यांचे समुदाय सुद्धा प्रकाशित होतात. तेजस्वी सूर्य सुद्धा त्याच्याच आधारे आपले कार्य करू शकतो. पुढे ज्ञानदेव तपशिलाने वर्णन करतात की ते आरंभाचा आरंभ आहे, वाढीची वाढ आहे व जीवाचा जीव आहे. ते मनाचे मन, कानाचा कान, वाचेची वाचा, प्राणांचा प्राण, गतीचे पाय आहे. कारण हे सर्व अवयव त्याच्याच आधारे आपापलं कार्य करू शकतात. प्राणी मात्रांच्या हातून कोणतेही कर्म घडतं त्यासाठी ते ब्रह्मच आधारभूत आहे. आकाराचे आकाराला येणे, विस्ताराचे विस्तारणे किंवा संहार होणे वगैरे सर्व कार्ये त्या ब्रह्मशक्तीच्या जोरावरच चालतात. ते तेजाचे तेज आहे, तशीच पृथ्वीची पृथ्वी सुद्धा आहे वा पाण्याचे पाणी आहे. प्राणी मात्र वायूने श्वासोच्छ्वास करतात, तर ब्रह्म हा वायूचा श्वासोच्छ्वास आहे. आकाशाच्या पोकळीत सर्व सृष्टी सामावली आहे, तर ब्रह्मरूपी पोकळीत आकाश सामावले आहे. या जगताच्या आभासाला तेच कारणीभूत आहे. वास्तविक तेथे द्वैतभाव नाहीच. नंतर याच ओघात श्लोकाच्या उत्तरार्धाचा अर्थ स्पष्ट करताना ज्ञानदेव सांगतात की जे देखील यांची सवे दृश्य द्रष्टा हे आघवे एक वाट कालवे सामरस्य. त्याचं ज्ञान झालं की द्वैतभाव नाहीसा होतो. दृश्य द्रष्टा व दर्शन या त्रिपुटीचा लय होतो व सर्व काही एकंकार होऊन जातं. त्यावेळी परब्रह्मच ज्ञाता ज्ञेय व ज्ञान होतं. त्यासाठी त्यांनी व्यवहारातले एक चपकल उदाहरण दिले आहे. मनुष्य हिशेब लिहित असताना आकडेमोड करतो. आकडे मांडून त्यांची बेरीज केल्यावर त्या सर्व रकमा एका रकमेत सामावून जातात. तसंच साध्य जे परब्रह्म व त्यासाठी केली जाणारी साधने सर्व एक होतात. सर्व द्वैतभाव नाहीसा होतो. द्वैताचा लेखच पुसला जातो व केवळ परब्रह्मच एकपणानं राहतं. असे ते परब्रह्म सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात आहे. क्षेत्र, क्षेत्रज्ञ, ज्ञान व ज्ञेय यांचे समासतः म्हणजे साकल्याने वर्णन भगवंतांनी केलं. आता पुढे भगवंत ते ज्ञेय कोणाला व कसं प्राप्त होतं ते सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.